घरी नाही राहिलेल्या आणि या वर्षीचा मान आमच्या नितीनला आहे नारळ पोराचा. नितीनला देऊन टाकला. गोपाळ कृष्ण महाराज की जय. मस्त आणि आता काम तोडायची सुरुवात करू आम्ही आता लगेच, कारण का पूजन झालेलं आहे बघा. ब्लॉग मध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज 15 ऑगस्ट आणि जन्माष्टमी एकच दिवशी आहे आणि उद्या दही अंडी आहे, त्याच्यामुळं आम्ही अंडीला काम घ्यायला आलो आहे इथं सावरीचा. बघा चाललं त्यांची तोरातोर आणि 2 माणसं पण पाठी आल्यान मागं लागलेली बघा. चंगू मंगू ही 2 माणसं आमची एवढं मागं लागलेली, मग त्यांना पण घेऊन आलो आम्ही. आणि आमचे दही अंडीला सावरी काम आमच्या दही अंडीला आम्ही सावरीचे कांबा अंडी लावतो, त्याच्यामुळं आम्ही अंडे चोरायला आलो. हे बघा ही जुडवा आहे. ए किरण्या ही जुडवा आवर आहे, जमल का खरं नाही त्या यो तोडणार आहे सावर आमची. यावर्षीचा मान नितीनला आहे पहिला. आणि किरण्यानेचा किती करणार आहे फक्त, बघतो त्याला दुसरा काही काम येणार नाही, तो मेहनतीचं काही काम घेणार नाही, आयुष्य केलाच नाही काय करणार पण नाही पुढं. हे बघा किती मोठे मी दाखवतो तुम्हाला. ही बरीच मोठी उंच आहे, बरीच मोठी आहे ती बाजूची घ्यायची असेल ना रे आपल्याला, बरीच मोठी आहे ती. मॉर्नर नाही येणार की नाही कांबाट मोरा ती के रंबोला 1 नंबर आहे. म्हणजे एक दही अंडी आमची वर्ष 10वा किती वर्ष आहे माहिती थांबा जरा आमचा डिस्कस चालू आहे किती वर्ष आहे त्या. नक्की 10वा आहे का पण मला पण ना माहिती. आम्ही फक्त पहिलेच अंडीला मी नव्हतो पहिल्या तुझी पाठ ना उपट आली अशी मी नव्हतो एक अंडीला चोरली मी. मी नव्हतो पहिल्या सुरुवातच आपण गेले काय रे विलन. मी नव्हतो पण तू नव्हताच. कधी जाऊन दे कधी नंतर बघू 15 दिवस करू नको. हा आणि आमच्या गावात ऐतिहासिक दिवस आहे, कारण का 150 वर्ष कंप्लीट होणार आहेत गोकुळाष्टमीला. आमच्या गावात 150 वर्ष हा कंप्लीट होणार आहे, त्याच्यामुळे आमच्या गावात उत्सव पण जोरात आहे. ते पण मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवीन. हे नुसतं योनीच असा काम करतं किती किरण्या नारळ पोरते बाबाकडे उपड घाला किरण्याचा आणि एक मिलनची. ही दोघं पण मागं लागलेली, एक किरण्याच्या मागं लागलेलं, एक मिलनच्या मागं लागली. ही दोघं पण काय पाठलाग सरत नाही बघा. हा बोलता चालता माणूस आहे हो. हे बोलता चालता काम तोडायच्या आधी नारळ फोडून घेतो पहिला आणि अगरबत्ती लागतो. अगरबत्ती लावून घेतो आणि नारळ फोडून घेतो. कसा काम तोडायला सुरुवात करू लगेच. अशी यांचे गोंगटा असतात. ही गोंगटा 12 महिने त्यांची चालू असतात. गोपाळ कृष्ण महाराज की जय. बरं घरी नाही राहिलेल्या आणि या वर्षीचा मान आमच्या नितीनला आहे नारळ पोराचा. नितीनला देऊन टाकला. गोपाळ कृष्ण महाराज की जय. मस्त आणि आता काम तोडायची सुरुवात करू आम्ही आता लगेच, कारण का पूजन झालेलं आहे बघा. रव्या वाजला तू पण आता सुरुवात करतो आम्ही. घे चल घे. हा बरोबर घेतलं घे तू बरोबर घे तू तोर कुटुंब पण.
नारळ फोडलेला अर्धी तोरीन बाई. अख्खी तोर बाबा, काय टेन्शन घेऊ नको. आणि आता काम एकटाच नितीन तोडणार आहे, कोणाला तोडून देणार नाही. तो बोलतो मी एकटाच तोडणार आहे, त्याच्या मुलं त्यालाच तोडून देणार आहेत आम्ही. बघूया आता कुठपर्यंत तोडतोय ते. आणि बघ आलं काहीच, या किरण्याला दुसरा काहीच काम नसतं, एकच काजीचं काम असतं, नाही तर गोंगटा भरायचं काम असतं त्याला. चालतं इकडून तिकडून माझी इकडं. नितीन आमचा खूप मेहनत घेतोय. आणि बघा बाकीचे लोक धजून पारल्यान, ही खास खादीसाठी आल्यान. उपास ना तपास ना म्हण नको. तिकडे होतील लय मोठी. आपण फेकणे बघितले तिला मोठी. आणि राव्या पण खूप मेहनती पोरका आहे. नाही नाही नको मला कपवाला तुम्ही झालं कादीला झाल्या. नितीन पूर्ण काम तोडणार होता पण जरा दमलाय तो आता तो दुसऱ्याला थोडा सांगतोय. नितीन दमला का मित्रा? जरा मला वाटतं त्याला मोठी झाली आहे, काम मोठा झाला वाटतं. त्यांनी कधी पाठी तोडली नाही ना. आणि आमच्या नितीननी मान खाली टेकलेली आहे आणि किरणनी मान उचललेली आहे बाबा. आणि फायनली किरणनी काम तोडलेलं आहे आणि जालकडे पडला तो काम. बघा काम चिराचा नाही तो आता काम कसा काढायचा त्या चाललंय आमचा डिस्कस. बघा सगळ्यांचा पडले, बऱ्याच अडचणी पडले तो. इकडे घ्यायला लागल, इकडे घ्यायला लागल. इकडे फिरल तू डायरेक्ट सरळ कॅसल भेटल. इकडे वाटायला लागल. या असंच असतं, एकमेकाचा कोण ऐकणार नाही आणि बघून घेणार नाही. तर बघूया आपण तुटले का नाही. चला बघूया तुटलेली आहे. इकडे निघली तर निघल जाता. या बा याला उसू घ्यायची यादी घ्यायची तो जराशी इकडे. ए तिला या ठोक पहिले तू कबड ए मी बादलो नाही तुटली. जॉईंट आहे तुटले सांगा ऐकतच नाही तुम्ही. ए ते ठोक पहिले त्या कुराडीला. कुराड निघले बाबा इकडे उराची. आणि फायनली आता तुटलेली आहे बघा, तोडून झालेली आहे आता. आणि मालक आलेला आहे आता, काय तोडून झाल्यावर काय प्रश्नच नाही. बघा तर सगळा एकदम साफ करायला लागेल. ती तोडून घेतली व्यवस्थित. नाही ना वरती घे, बरोबर तोडतो तो. हीच पाहिजे काय हा ते कांदे बांधा. बघा भरपूर मेहनत चालू आहे अंडीसाठी. किरण, भरत, मिलन, नितीन, राव्या आणि मी स्वतः पण मेहनत घेतोय. फक्त मी माझी मेहनत दाखवत नाही. मेहनत घेणार आम्ही, अंडे आणणार आम्ही, पोरणार दुसरं. पोरणारांचा पत्त्या नाही. अंडी पोरणार फक्त उद्या येतील आरामशीर. सोयी तर चालली आता. जे काम आणायला असतात ते अंडी पोरत कधीच नाही. ते असतात कालचे धराव 12 महिने पोरता बोलतात. आणि यावेळी जर आम्ही रव्याला चान्स दिली तर रव्या फोडील का अंडी? रव्याला विचारू आपण, रव्या फोडशील का यावर्षी? चान्स दिली तुला तर नका नका का? दरवर्षी लास्टला उभा राहून काय दुखतान कांदे. यावर्षी नको. नाही यावर्षी पाहिलं का? नको नको. हा मी काय तुम्हाला गणेश काटोली वाटलो का? मी तुम्हाला गणेश काटोली वाटलो का एकटा पोरी? आणि मागच्या वर्षी गणेश काटवले एकटा पोराला चढवत होता पण त्याला काही जमला नाही. तर बघूया यावर्षी पण त्याला चान्स देऊ आपण. अंडीचं काम पूर्णपणे साफसफाई करून झालेलं आहे आमचा. आणि बघ साफसफाई लागलं अजून थोडाफार बाकी आहे.
आता साफसफाई झाली का आम्ही कांद्यावर उचलून नेणार आहेत. कांद्या उचलूनच न्यायचं आहे ना, गाडी मागवणार आहेत. बघूया गाडी जर भेटली आम्हाला तर गाडी नेणार आहेत आम्ही, नाहीतर मग कांद्यावर न्यायला लागेल. दुसरा काय पर्याय नाही आमच्याकडं. कारण की कांद्यावर न्यायची त्यांची तोबारावा कशी पांबले तोबार लगे पांबवली कशी बारीक तोबारा केली. गाडी न्यायचं असतं त्याला जरा मजा आली असती. आता बघूया ट्रॅक्टर आला तिथं बाजूला, तर ट्रॅक्टरवाला सांगून ट्रॅक्टरवाला जर न्यायला मग ट्रॅक्टरमध्ये घेऊन जाऊ आम्ही, नाहीतर मग आम्ही स्वतः उचलून घेऊन जाऊ. गोपाल कृष्ण महाराज की. किरणची चप्पल तुटलेली आहे बघा, आणि तिथं आधी साल्टा निघलेला होता. चपलीचा पार साल्टा काढली झाली, मग ती तुटला. मग काय करेल नितीन चालले पाणी करतो त्या चपलीची. आणि आता सर्व आम्ही अंडी उचलून घेतलेली आहे बघा. माझे कांद्यावर नाही आली, हात ठेवले फक्त. ते बाकीचे पूर्ण लोड दिलेला आहे, तरी पण दम भरपूर लागलेला आहे. आता कुठपर्यंत देऊ बघू आम्ही. आता हे सगळे एकमेकांना शिवाय देतात, सावाला निघतं बाबा. आता लगेच आम्ही खाली ठेवली, कारण का सर्वजण दमलो आम्ही. माझे जर अंगावर जास्त लोड नव्हता तरी पण मी जास्त दमलो, कारण काय कातावर होता माझे. हे बघा जास्त दमलेले. आणि अजय जरा जास्त अंगावर लोड होतं, त्याच्यामुळे जरा जास्त दमले आणि खाली टाकून दिली डायरेक्ट. त्याच्यामुळे मी खाली ठेवायला सांगितली आहे ना, मग खाली ठेवली आम्ही सर्व. हे नितीन काहीच कामाचं नाही, फक्त किती हसणार ते. दुसरं काहीच नाही करणार तो. आणि आता काम आम्ही इथं रस्त्यापर्यंत घेऊन आलोय. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवत नाही त्याच्यामुळे ठेवले भांडण बघासाठी. यो पण होता नाही बघायला, फक्त माझ्या भांडण बघायला माझ्या होती. तो काय कामाचा नाही, कधी अंडी न्यायला नसतं ना काय नसतं, नुसतं बघत बघत. यावर्षी काय दांडे मारले का काय मग. आणि ही सगळी आमची बघा भांडण कशी बघता बघा. हे बघा मी तुम्हाला ब्लॉग मध्ये काय दाखवत नाही ती भांडण, पण हे माझ्या कसं बघता बघा. अंधाराचं भांडण ज्यांची वाजता जोरात चालू आहे, त्यासाठी काही काम थांबवलं इथे. आणि मिलनला आम्ही माणूस आणला पाठवलेला. मिलन तुम्हाला मी दाखवते, मिलनने कसा बाजू धरले. मिलन असा बाजू धरले काय आमच्या सगळ्यांचे एक आमच्या केस लागेल. सगळ्यांची ताकद एकटाच लागेल असा बाजू धरले. आता काय बोलायचं काय. आणि माणूस पण असा आणले का बाबा लय ताकदवर माणूस आणले. तुम्हाला दाखवतो मी साईडला. हे बघा माणूस माणूस आता डेंजर आहे. आता यो बहुतेक एकटाच उचलणार आहे, आता आम्हाला काय उचलायची गरज लागणार नाही. हे चला उचला ना. थोडी आता पुढे घेऊन आलो आम्ही अंडी. हे बघा सगळं दमलो आम्ही. आणि तिथं बाजूला भांडण चालू होती, ती नवरा बायकोची भांडण चालू होती. आणि या सगळ्याला मजा बघायची होती, त्याच्यामुळे थांबलेले सगळं. व्यवस्थित बयाला सांगितलं थोडा पुढं चला, त्यांचा भांडू दे. त्यांना काय त्या नवरा बायकोचा वाद आहे, त्याच्यामुळे आम्ही पुढे आलो थोडाफार. आता बहुतेक लांब राहिलं ते, त्यांच्या मध्ये ना भरलेला बारा लय कुटाकुटी चालू आहे त्यांची रस्त्यावर. बघा अजून तिकडून बघता मजा. आणि आता अंडीला कांदा लावायला एक माणूस वाढलेला आहे आपलं तन्मय, तो बघा. तर त्याची भरती झालेली, जरा बारा वाटला आम्हाला थोडाफार. आधार वॅकन्सी निघली होती, कोणाला जर भरती करायचं येऊ शकतो, आधार कार्ड पॅन कार्ड झाला लागत. जाऊ दे तुम्ही समजून घ्या. आणि हे बघा आमचं 2 गडी चालले. भारत माता की. काही झेंडा फडकवला तर ते चाललं. साहेब आहेत ते, साहेबांना कोण थांबू शकत नाही अंडी उचलायला. आम्ही कामगार लोक अंडी उचलतो. सर्व तर आम्ही कामगार आहेत. आणि आमचा गणेश जास्त जरा मेहनती आहे, सफेद शर्ट घालून. 15 ऑगस्टला गेला होता का शाळेवर? घरा सांग किती चॉकलेट खाली? कोणी एक दिला? चॉकलेट कमी होती यावर्षी का रे मित्रा? चला मग आता परत अंडी उचलू. जवळजवळ आम्ही 100 मीटरपर्यंत, 100 ते 200 मीटर नेतो, परत खाली ठेवतो. कारण का बहुतेक जास्त वजन आहे हिला. दिसायला ती छोटी दिसतंय पण वजन भरपूर आहे. पोरे आमच्या मागच आहे भाई. कुठला तू? हा आमची मजा बघतं का काय? हे बघा आमचं सगळ्यांचा बराच धूर निघलेला आहे. बरेच लांबचे आणले सगळं, कारण का कांद्यावर घेऊन आलो आम्ही सर्वजण. आणि वजन भरपूर आहे बघा. त्यांची चर्चा चालू आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो आमच्या गावातला ऐतिहासिक दिवस आहे. 150 वर्ष कंप्लीट होणार आहेत. हे बघा बॅनर पण लावले आमच्या गावाच्या कमानीजवळ. हे बघा
श्री गोपालकृष्ण जन्मोत्सव वर्ष 150वे. मी आमच्या गावाची कमानी पनवेल महानगरपालिका पालेखुर्द. आणि यो खांब आणण्यासाठी आम्ही सर्वही भरपूर मेहनत घेतली. तुम्ही बघितली असेलच तर समजेल आम्हाला. अजून थोडाफार जास्त काय अंतर नाही, आता थोडाच अंतर आहे. कारण का आम्ही साईबाबा मंदिराजवळ नेणार आहेत. आणि बघ कसं आराम करतात सगळं टाकल्यान. हे लगेच घ्या बाबा माझे थांबा जरा काटा नील झालं का. फायनली आम्ही दही अंडीजवळ पोहोचवलेली आहे साईबाबा मंदिराजवळ. आणि आमचा गाण्याने काय केलेला नाही. गाणे आमचा सुपराजर होता लावला हाताला. आणि बाकीच्यांचा आमचा प्रत्येकाचा घामटा निघलेला आहे. हे दोन्ही खांद लोड पडला भरपूर. हे बघा पोच केली आम्ही. साईबाबा मंदिराजवळ आमची अंडी असते दरवर्षी. जो बहुतेक आमचा 8वा किंवा 9वा वर्ष आहे. नक्की काय अजून सांगू शकत नाही मी तुम्हाला. हो थांबा लगेच Confirm पाण्या नाही पुसायला लागलं पाणी. 8वा 9वा वर्ष असेल ना की नाही आपलं. 10वा वर्ष सॉरी 10वा वर्ष आहे. आणि भरपूर सर्वजण जमलेत बघा. पहिले 4 जण होती. आणि चला आता आपण घरी जाऊया. Yeah.